आहा, काय खमंग वास येतोय पोळ्यांचा. आई पण तरी गुळ कमीच पडला. असू देत, पोळ्या गोडच होणार. माझ्या दोन्ही सुनांचा हातगुण आहे गोडाचा. अवनी आणि वसुंधरा दोन्ही पृथ्वी मातेचीच नाव आहेत. उसाला जसा मायेचा गोडवा धरणी माय देते ना, तसाच या घरालाही गोडवा आहे तुम्हा दोघींचा. आई तनया कुठे? बाईसाहेब शिक्षा भोगतायत बाहेर. आई काय शिक्षा दिली तुम्ही तिला? अके होळीसाठी लाकडं फोडायला दिलीत. ठिसूळ आहेत, वाळलेली आहेत, तिच्यासाठी सोपं काम येते. तुमचं हे नैवेद्याचं झालं ना की मग संध्याकाळी होळी पेटवूया. तोपर्यंत तिची रचून पण होईल होळी. मस्त नटून थटून होळीची पूजा करा. मी आलेच, चालू दे तुमचं. येस, मला सांग काय काय करायचंय. हे नको 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 दादा, आईंनी शिक्षा मला एकटीला दिली. त्यांना कळलं ना त्या उगाच माझ्यावर चिडतील. असं काही होणार नाही. आम्ही ते तुला फक्त थोडं सपोर्ट करायला आणि एवढी हेल्प करायला आलोय. स्टार्ट विथ दिस. अरे दरवेळी होळीची तयारी आपण सगळे एकत्र करतो ना, आम्हाला विसरलात. सॉरी. मग बोलताय काय आता? चला कामाला लागा. चला चला. दादा अरे तुम्ही सगळे मला काहीतरी करू द्या ना. असू दे, हे येऊ असू दे. काय मी तुला सगळी होळीची तयारी करायला सांगितली होती ना, मग बाकीच्यांना कामाला लावून तू बघत बसलीस. नाही 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 आई, मी एकटीच करत होते. हे सगळे आले आणि मला मदत करायला लागले. हवं तर तुम्ही वसुवहिनीला विचारा. खरंच वसुवहिनी सांग ना, मी एकटीच करत होते ना काम. आई तुमची शपथ, मी खरं सांगतेय. अगं वहिनी, तुम्हाला तुमची रूम परत द्यायला आलोय. माझं सामान घेऊन आले या रूम मध्ये. तुम्ही दोघं तुमच्या रूम मध्ये शिफ्ट होऊ शकता. अगं काय बोलतेस हे सगळं तू? त्याची काहीच गरज नाहीये. आणि खरं सांगू, आम्हाला इथे कसलाच त्रास होत नाही. आम्ही खरंच ओके. नाही वसुवहिनी, त्या रूमवर ना फक्त तुमचा हक्क आहे. नाही, मला कळलंय खरंच, कोणाची रूम मिळवून ना त्यांची जागा मिळवता येत नाही. आणि तुमची जागा मिळवणं तर अशक्य आहे. वहिनी मला माफ करा. आज मला तुम्हाला सगळं खरं सांगायचं. तुम्हाला या घरातून बाहेर काढावं म्हणून मी आईंच्या मनात तुमच्याविषयी खूप विष कालवलं. हो,
म्हणजे मी वसुवहिनीशी बोलले. काय म्हणाली ती मला माहितीये. म्हणाली तुला तर इस्टेट इथला 1 रुपया पण मिळू देणार नाहीये, तर रूम देतीये असं म्हणाली ती. एवढंच नाही तर मुलांना खालीवर करायला त्रास होतो हे सिद्ध करण्यासाठी मी जिन्याच्या पायऱ्यांना तेल लावलं आणि त्यावरून पनीला पाडलं. आणि आईंना हे पटवून देऊन तुमची मोठी रूप मिळवली. पण खरं सांगू वहिनी, मला त्या मोठ्या खोलीत ना कधी सुखासुखी झोप लागलीच नाही. मला कायम जलसी वाटत राहिली की इतक्या छोट्या खोलीत राहून पण ही लोक इतक्या आनंदाने कसे राहतात. बेड खाली टाकून मुलांबरोबर इतके सुखाने तिथे कसे राहतात. खरंच फॅमिली कशी असावी ना हे तुमच्याकडे आणि आकाशदादाकडे बघून शिकावं. तुम्ही ग्रेट आहात, खरंच ग्रेट आहात. तुम्ही या 3 लहान मुलांना किती छान सांभाळता. म्हणून म्हणते वहिनी, त्या रूमवर फक्त तुमचा अधिकार आहे. सो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते दोघांनाही, तुम्ही त्या रूममध्ये परत जा. दादा, वहिनी, खरंच